तर आपला चौथा नाही का पहिला देवाची गाणी चौघ्याची जाण त्रिगुणाचा आणि भावे बहीण भक्ती भक्ती त्याची काही साधन आहे. त्या साधनाचा विचार करते वेळी सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भक्ती आहे किंवा भगवत प्राप्तीची साधना. कारण मनुष्य देहाची निर्मिती आहे ती कशा करता आहे, काहीतरी प्रयोजन असे. उगीच परमात्मा निर्माण करीत नाही, प्रयोजनाला अनुसरून निर्माण करत येतात. प्रयोजन असते ना, झाड उगीच निर्माण केलं की त्याला फळं आले पाहिजे, फळा करता झाड निर्माण करतात. म्हणजे सगळं सुगंध करता कोण असते, बरं का, काही दुर्भागी फुलं असतात, बरं का. एखादं फुल असते ना भाग्यवान असत नाही का, दिसायला सुंदर सुगंध आणि त्याचं सार्थक म्हणजे त्याला फलही चांगलं असतं. एखादा वारकरी मनुष्य ते फुल तोडतो, वासना घेताना कोणाला वाहतो. ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाला वासना घेताना बरं का असं सात साहेब खाली पडलेलं नाही, हाताने तोडलेलं, जिकत घेतलेलं नाही. मग ते फुल देवाच्या चरणावर ते पडलं म्हणजे ते सार्थकी लागते. पण काही फुले बिचारी अभागी असतात, काही फुलं हे श्रीमंत फळं असतात. तरुणपणामध्ये त्या फुलाचा उपयोग तोडण्याकरता त्यांना वाटते काय सरकारी नोकरी आहे का, म्हणजे आपले नाही का सध्यावरती याच्यावरती कोसत असतात, काही आपले झेलतात तरी सार्थक नाही आहे काही. आणि काही फुले इतके दुर्भाग्य असतात, प्रेतावर वाहिले जातात. ते फुल जरी खाली पडलं आहे का नाही, त्या फुलाला सुद्धा कोणी उचलायला काही नाही, तयार नाही. प्रेतावर तर सोडूनच द्या, पण प्रेतावरचं फुल जर खाली पडलं त्याला पाय जरी लागलं तर पाय धुवून येतो. तेव्हा भाग्य कोणाचं आहे, त्यासारखं माणसातला पाहिजे. भाग्यवान कोण, जे आणखी परमेश्वराच्या करता पायावर आहे का, ते भाग्यवान. जसं ते फुल भाग्यवान अभागीचं, त्याप्रमाणे मनुष्यदेह परमात्म्याने दिलेला आहे. त्या मनुष्यदेहाची सार्थकता कशात असेल, त्या सांगितलेल्या फुलाप्रमाणे. त्याची फुलाची सार्थकता कुठे झाली, देवाच्या ह्याच्यावर आहे, अशी सार्थकता आहे. नाहीतर मग निष्फळ आहे, नामाविन मूक जीवाने लाड जीवाने आहे का. तुका म्हणे जन्म आल्याची सारखं बट्टराची एक जीवाने लाड करत आहे. हरवी ना कोणी नाही सोडविता पत्र, ते सगळं सोडत नाही. साधनाला महत्व कोणत्या दिलेलं आहे, हरिपाठ. या हरिपाठामध्ये दोन्ही हरिपाठ आहे, काही तर म्हणतात पंचरत्न हरिपाठ आहे, त्याच्यात नामदेव महाराजाचं आहे, तुकाराम महाराजाचं आहे. ते असं सांगतात काही लोक हरिपाठ दोनच आहे. म्हणजे तीन आले कुठून,
नाम पर अभंग अरे पण तुकाराम महाराजांना आणि इतरांना का लांब ठेवायचं नामदेव महाराजांना त्यांना काय केलं त्यांना घेऊन टाकलं. त्याच्यामधलं पहिलं साधन जर कोणतं असेल तर साधनामध्ये प्रकार एक कर्म साधन आहे, एक योग साधन आहे, ज्ञान साधन आहे आणि भक्ती साधन आहे. प्रत्येकाची शक्ती लक्षात ठेवायची. तेव्हा कर्म साधनामध्ये चित्तशुद्धी संपला, पुढे त्याचं सामर्थ्य नाही. भगवत प्राप्ती करून देण्यामध्ये कर्म बाजूला हवा. प्रत्येकामध्ये सामर्थ्य असं आहे. चित्तशुद्धी झाली, कर्म काय झाला? चित्तस्य शुद्ध आहे कर्म. त्याचा बराचसा विचार केलाय, त्याला पूर्वमीमांसाशास्त्र म्हणतात. त्या कर्माचे प्रकार कोणते, किती वगैरे बरेच आहे. विचारसागरामध्ये सांगा 2 प्रकार, विहित आणि पुन्हा त्याच्यामध्ये निषिद्ध पुष्कळ प्रकार आहे. विहितामध्ये सुद्धा प्रकार पडतात, नित्य, नैमित्तिक, काम्य. नित्य कर्म म्हणजे काय, नैमित्तिक कर्म म्हणजे काय, याच्यापासून चित्ताची काय होते नाही का, हे तू संसारी. जेव्हा कर्माचे कर्म फक्त काय चित्तशुद्धीपर्यंत त्याचं काम असते, संपलं. मग उपासनेचं काय कार्य आहे? मन स्थिर करणे. एवढं कार्य कोणाचं आहे? उपासनेचं आहे. आणि पुढे मग उपासना नाही, योगशास्त्र समाधी पर्यंत, समाधीपर्यंत पोहोचून देणं हे त्यांचं काम आहे. पुढे समाधी संपला योग आहे. ज्ञानाचं काम कोणतं आहे? ज्ञानाचं काम जीव ब्रह्म ऐक्य करणे. काय करणे? जीवाला जीव ठेवायचा नाही, काय करून टाकायचं? हे मुख्य आहे. जीव ब्रह्मैव ज्ञानाचं काम आहे. जीव ब्रह्मैक्य कोणतं वाक्य सांगते? महावाक्यामध्ये भेद आहे का? भेद आहे. मग ते काम कोणाचं आहे? वेदांत शास्त्र संपलं. आणि भक्तिशास्त्रामध्ये जीव ब्रह्म ऐक्यही आहे आणि पुन्हा सगुण दर्शन आहे. काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य नाही. भक्तीने सुद्धा मुखी नाम पुन्हा सगुण दर्शन आहे. महावाक्यामध्ये मुक्ती आहे पण सगुण दर्शन कुठे? त्याच्यामध्ये 10 रूपामध्ये पुस्तकात सांगेल तुका म्हणे असे कोणाचं फल आहे? ज्ञानापेक्षा सुद्धा काय म्हणून तो मोक्ष पद येतो. आम्हा जन्म घे भेटे आमचे ब्रह्मसुख आहे ना, विषय सुख जाय ते विठच काय जात आहे त्या प्रमाणात स्थिर राहत नाही. त्याला कोणता सुख म्हणायचं? ब्रह्मसुख आहे ना, ते विटतही नाही आणि वाढतही नाही. कोणतं सुख म्हणायचं? आणि भक्ती सुख आहे प्रतिक्षण वर्धमान. ते काय होत असते? अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुखास्वादनवर प्रकाशते कॉपी पात्र गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम तत्प्राप्य तदैव लोकयति तदैव भाषयति तदैव चिंतयति. हे भक्तिशास्त्र आहे. नारद भक्ती सूत्र आहे ना, त्याच्यामध्ये हे सगळे म्हणजे भक्तीचं खरं वर्म जर
स्वरूप कोणतं असेल, भाव पाहिजे, भावेवीन भक्ती आणि बळेवीन शक्ती. भावाचे भाव बळे आकडे, कोणत्या कार्याला शक्ती लागत असे, त्याचं सामर्थ्य लागत असे, नाही का? बळ नसेल तर उगीच गप्पा मारण्यात काय अर्थ आहे? एक कीर्तनकार होता मोठमोठ्या, त्याच्यामध्ये जीव ब्रह्मा येऊन अपरा अद्वैत सिद्धी वेदांत परिभाषा करूया. मग लोकांना म्हटलं बरं आहे बुवा, आपल्याला वृश्चिकातला जाण्याची काही आवश्यकता नाही, इथेच महाराज आहे. मग त्याला असं विचारलं, म्हटलं का नाही का, असं 7 असून परब्रह्म अद्वैत सिद्धी स्वामी आणि शंकराचार्य वगैरे जोरजोरात सांगतात. म्हणलं आम्हाला तुम्ही आता ब्रह्मसूत्र शिकवा की. तर म्हणलं एकच वाक्य शक्ती जमते का? आहे की एखाद्या मधुकरी मागणाऱ्यावर सांगितलं, आमच्या गावचा सप्ताह सगळ्या पंक्ती भरल्या, भंडाऱ्याची पंक्ती करायची. म्हणलं घेऊन टाक. मग काय असायला लागतंय? सामर्थ्याचा. मग भक्तीच्या पुढे कोणतं सामर्थ्य आहे? भावे भावाशिवाय भक्ती होत नाही काय? असं आहे, होत नाही असं नाही. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. भाव असेल तरच भक्ती करायची, नाही तर टाकून द्यायचे. असं आहे. भाव युक्तही भक्ती, भाव राहील मग एकदम भाव उत्पन्न होत असे काय? म्हणजे क्रमे चित्तशुद्धी लागते. काय चित्ताची स्थिरता लागत असे, सत्संगाची लागत असे, देववशी चित्ती ऐसे आवाज माझी जातीचे त्यांच्या संतांचे संगती आकाळावासी बधी. मग त्याच्या चित्तामध्ये भाव काय होतो? मग तुमच्या 9व्या अध्यायामध्ये गोड सांगितलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी प्रेम असते, पत्रम पुष्पम फलम, प्रेम असावं लागलं ना. त्या प्रेमामुळे सगळं जमतं. बघा, गोष्ट आपली परमात्मा सगळी करता होते त्यावेळेला दुर्योधनाने एक पदार्थ तयार करण्याकरताच त्याच्यातला स्पेशालिस्ट बोलावलेला. एक कोणताही साधा समजा नका, त्याच्यात फार मोठा असते. असे पदार्थ तयार करण्याकरता व्यवहारामध्ये सुद्धा रसायनशास्त्र आहे. स्वयंपाक म्हणजे कोणतं शास्त्र आहे? त्याच्यापासून रक्त भेद वगैरे असे तयार होतात. स्वयंपाक करणं म्हणजे कसे करणं असं त्याचा अर्थ आहे. ते औषधी आहे. ते अन्न आहे, काय आहे? औषधी आहे. त्याच्यापासून सगळं नामांकित सगळे बोलावले होते. आता भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागला, मला तुमचं आमच्या घरी जेवण्याकरता आमचं तुम्हाला काय आहे? मग तेवढ्या का सांगितलं, पुष्कळ आग्रह करायला लागला. आता भगवान काय म्हणतात, म्हणलं मी विदुर काकाच्या घरचा अगोदरच काय घेतलेलं आहे, घेतलं होतं का? तरी काय म्हणलं आहे. आता तू राजा कोण? काय काय त्या मानाने पांडव भिकारी. आणि सगळ्यात दारिद्र्य म्हणजे कोण? 2 दारिद्र्य निवडल्या का? एक सुदामदेव आणि सुदामदेवाची कथा असते. इथं आहे काय तुमच्या? मग जरी आमंत्रण देत नाही तरी सुद्धा परमात्मा कोणाकडे जातो? हा इतका बोलवून सुद्धा त्याच्याकडे काय होत नाही. भावेवीन भाव आहे. मग ते प्रेम असल्यामुळे प्रेमाच्या बदल आणि याच्यामध्ये
परमात्मा पदार्थाकडे पाहतो का प्रेमाकडे पाहतो? आहे काय? एखादा लाडू जरी असला आणि एखादा साधे चटणी जरी असली, लाडू जर वाढणारा मग दणकण टाकतो. प्रेम नाही, काय नाही. हॉटेलमधला माणूस जेवायला घालतो, मग काय नाही. आणि आई जेवायला घालते, हॉटेलच्या माणसाला वाटतं कमीत कमी जेवावं, जास्तीत जास्त काय द्या, बरं काय. मग काय असावं लागते. म्हणून परमात्मा कुठे जातात? विदूर रागवता बोलत्या वेळेला यायचं काढला. म्हणलं कशा करता आला? म्हणलं जेवढ्या करता. आमंत्रण दिलं का? चालला होता. इथं काय नाही. परमात्मा जातात. आज किती का दिवसाच्या कन्या होत्या, त्याच्यावर उंदराने काय केलं होतं? कार्यक्रम कन्या म्हणजे काय पकवान नाही का? भिकाराला वाढला तरी घेणार नाही. आणि त्यात स्वतःहून परमात्मा घेतात. आणि मोठ्या आवडीने काय करतात? विदुराकडच्या प्रेम आहे, भावे भक्ती आणि बळे शक्ती. भाव पाहिजे. मग पत्रम पुष्पम फलम, मग सगळं लावायचं तुम्ही. द्रौपदीने काय दिलं होतं? फक्त पानच नाही. तेवढ्यावर परमात्मा ढकर देता देवाला येणारे दुर्वासोची सगळी शिष्य मंडळी काय झाली? नसतील जेवली का आपोआप पोट फुगले. उठलाही वेळेनाच बसणे देऊन गेला होता. अरे म्हणलं इतकं झालं की नको होऊन गेलेलं आहे. म्हणलं चला की तुम्ही जेवायला स्वयंपाक करून ठेवलेला आहे. म्हणलं उठणे होत नाही, म्हणलं बांधून नाही. भक्तीवीन आणि बळेवीन शक्ती. साधा सांगितलंय त्याचा. ज्याला भाव म्हणतात, भाव बळे नाही कळे. भाव म्हणजेच प्रेम. भाव पदार्थ काय? आणि ते प्रेम भक्तीच्या द्वारा व्यक्त होत असते. त्या व्यक्त होण्याचे 9 प्रकार असतात. श्रवणम, प्रत्येकाने एक भक्ती केली. श्रवण भक्ती कोणी केली? हनुमंत आहे. जिथे जिथे राम कथा असेल तिथे तिथे कोण असेल बोलवावं लागते का? आहे. श्रवण भक्तीचा अधिकारी कोण आहे? हनुमंत आहे. श्रवण कीर्तन भक्ती वाल्मिकांनी केलेली आहे. 100 कोटी काढलेलं. कुजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी आपदाम भर्तारम दातारम संबंध. म्हणून रामायणाचा आनंद लुटणारा पक्षी कोण? मग नाही, वाल्मिक आहे. आणि भागवताचा आनंद लुटणारा पक्षी कोण आहे? शुकाचे आहे. चांगली गोष्ट आहे. रामायण सांगावं, भागवत काय करावं, काय काय साधनाला म्हटलं. गीता भागवत तस गीता आणि भागवत आलं. डोंगरे महाराज सांगायचे चांगलं झालं. आता बरेचसे पोरं काय सांगायला लागले. त्याच्यात एक गुण असायला पाहिजे, कोणता? निष्कामता. आहे त्याच्यात तरी संतोष म्हणा. आहे त्याच्यात काय म्हणायचं? संतोष म्हणा.
पण आनंददायक आहे. अत्तराचं दुकान मांडलं तर आपल्यालाही आनंदात पडा, दुसऱ्याला कोळशाचं दुकान मांडलं आपली हातकाळी दुसऱ्याची मुख काळ. पुस्तकाचं दुकान चांगलं, आपल्यालाही आनंद, दुसऱ्यालाही. म्हणजे कशा करता सांगितलं हे काय तुमच्या वाल्मिकाचं वर्णन आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण हे त्याची अधिकारी आहे. कारण तिचं केवढं स्मरण असायचं. त्या इतका परिणाम त्याचा हनुमंतरायामध्ये ना, मला सीताशोध करणारा तेव्हा सगळे वानर निघाले. मला सीताशोध लावला तर भाऊ सुग्रीवाने सांगितलं परत माझ्याकडे यायचं, आणि शोध नाही लावला आपल्या हातानेच बांधमाग मरून जायचा, अशी ताकीद दिली. मग ते सगळं रामायण तुम्हाला माहिती आहे. मग पंपा सरोवरात त्यांनी सुग्रीवाची गाठ पडली वगैरे हे ते. त्यावेळेला हनुमंतरायाने विचारलं होतं आम्ही सीता काही पाहिली नाही, कारण सगळे वानर सीता शोधा करता निघाले, पण सीता काय झाली नाही. मग शोध कसा करता. म्हणून भगवान श्रीरामचंद्र म्हणाले सुग्रीवाकडे जे सगळे आहेत म्हणाले सगळ्या मूर्खाचा बाजार आहे म्हणला. एकही वाहणार त्याच्यात काय नाही. सीताच पाहिली नाही तर शोध करणार. हनुमंतराय फक्त कोण. मग देवाला सांगितलं म्हटलं तुम्ही शोधा करता पाठवलं, सीता आम्ही पाहिली नाही, मग कोणती सीता समजाय. त्यावेळेला भगवान म्हणायला लागले म्हणजे एकच वानर विद्वान आहे मनोजवम. मग देवाने त्याला आणि खोट सांगितले ते म्हणला हे जिथे सीता असेल ते सीताचं नामस्मरण करीलच करेल, पण त्या नामस्मरणाचा परिणाम असा तिथले त्या झाडाची पानं सुद्धा काय करते, ते दगड सुद्धा काय म्हणजे, आणि ते कोण आहे मग तुझं लक्षात आहे. स्मरण भक्ती कोणी केली, सीतेने केली. बरोबर एक एक श्रवणम कीर्तनम विष्णू पादसेवन, पादसेवन भक्ती शबरीने केली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम दास्यम, दास्य भक्ती लक्ष्मणाने केली. कारण रात्रंदिवस कोणाच्या सेवेत होता नाही काय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम वंदनम, वंदन भक्ती विवेचनाने केली. पादसेवन श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम वंदनम सुग्रीवाने केली नाही का. पादसेवनम पुढे जटायूने केली. पक्षी जातीच आहे, पण सगळं आयुष्य कशात घालवलं आहे काय. तो रावण घेऊन चालला होता ना कोणाला, अगदी टाव पडूचे राम राम. मग त्याने पाहिलं कोणीतरी दुष्ट मनुष्य बाईला काय करून चाललेला आहे, त्याला सोडवणं हे आपलं काय म्हणून थांबून गेला. बरंच दिसत रावणाची त्याची काय म्हणलं मूर्ख सीतेला काय कर, त्याला काय माहिती सीता कोणती काय, बाईला काय कर. आता दुष्ट माणसं कुठे त्याच्यात पालट होत असते. मग तेवढ्यावर काम झालं नाही, युद्ध झालं. काय झालं, रावण हुशार जनाक्ष म्हणलं याला कोणाचं बळ असलं पाहिजे.
त्याला विचारलं ना, म्हणलं मी तुला इतकं मारण्याचा प्रयत्न करतो तरी तू मारत नाही, तुला म्हणलं कोण शक्ती वाचवते? त्यावेळेला आणखी जटायूने सांगितलं, म्हणलं प्रभू रामचंद्र. मग रावणाने विचार केला, म्हणलं आपल्यापेक्षा शक्ती कशी आहे, जातली असते. हा आपल्याला हार जाऊ शकत नाही. मग सांगितलं, म्हणलं तुझं मरण कशात आहे, माझं मरण कशात आहे? तर रावण कपटी, त्याने सांगितलं माझं मरण कशात आहे, अंगठ्यात. आणि जटायू खरं बोलला, आमचं पक्षाचं मरण कशात आहे, ते दोन्ही पंख काय गेले. मग जटायू पक्षी खाली पडला एका झाडाखाली. झाडाची पानं कुठं पडली, ढिगारा झाला. आणि चालले होते मग सीता शोधा करता. लक्ष्मण आणि कोण, प्रभू राम. एक जण म्हणायला लागले सीता का शोधा करता चाललेले होते. म्हणजे कोण चालले होते, राम आणि भरत. भरत तर मामाच्या घरी जावे. म्हटलं कुठं वाचलं तू, मोबाईलवर. मग पुढचा इतिहास आहे. आवाज ऐकतो राम राम. मग ते राम लक्ष्मण, लक्ष्मण म्हणतो, म्हणला दादा इथे राम राम आवाज ऐका. कोणीतरी आपला भक्त असला त्या दिशेने जातात कुठे, ढेगारातून निघतं राम राम. मग दोन्ही भाऊ ढिगारा काय करतात, म्हणजे पक्षी वाचा जटायू आहे, हा तो विकल झालेला होता कोणामुळे, रावणाचा. पंख काय केले होते, तरी रामास परत चालूच होता. मग प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, म्हणले याला सावध करू, तुझी अवस्था कोणी केली. ते त्याला म्हणतात जटायू तीर्थ बरं का, पंपा सरोवर. आणि तिथे ते द्रोणात काय आणलं, आणि ते देवाने त्याला कुठे घेतलं, आणि त्याच्या तोंडातलं कोण पाणी घालत होतं, तर जटायू पक्षी पाणी काय करीत नाही. मग लक्ष्मण दादा म्हणला पक्षी पाणी काय करीत नाही. मग भगवान म्हणायला लागले, म्हणले पहा देव काय कर, तू पाणी प्यायला पाहिजे साहेब. म्हणत त्याच्या कानात काय म्हण, मग कानात राम. म्हटलं त्याचा काय संबंध आहे, कानात राम राम म्हणण्याचा संबंध. म्हणले पहा, मुखाने जरी राम म्हणत नाही, पाणी प्यायच्या वेळेला राम म्हणणं काय पडतं. मुखाने जरी पित नाही तरी कानाने काय करतो, मुखाने म्हणत नाही तरी कशाने ऐकतो. म्हणलं म्हण की त्याच्या कानात राम राम. आणि मग तो पक्षी काय बोलतो, ते जटायू आख्यान फार गोड आहे. मग तो सावध होतो, सगळा इतिहास काय करतो, रावणाचा असं आहे तसं आहे. मग भगवान म्हणतात, माझ्या कार्याकरता तू सगळे प्राण खर्ची घातले, सांग तुला काय द्या. कोणाला म्हणतो, म्हणला तुझी योनी काय करून टाकतो, मुक्त करून टाका. तुला राज्य पाहिजे असलं तर काय, मग काय मागतो तो. म्हणलं दुसरं काही नको, आमचा काळ गोड कसा हवा हे कोणाकडून शिकावं. म्हणलं अंतकालची वेळ आहे. असा अंतकाल कधी मांडलं, कोणी मनुष्य असू द्या, अंतकाल आहे. तो रावण असो का ब्रह्मदेव असो का, नाही का, जो जो जन्माला तो कायमचा राहणार आहे का मरणार आहे. इतकंच आहे, एखादा मनुष्य अल्पकाल राहतो, कोणी दीर्घकाल राहत, पण एक ना एक दिवस तुला शरीर काय करावं लागेल. म्हणलं शरीर आपल्याला काय करणार आहे, अशी संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. कोणाच्या मांडीवर बी आहे,
कोणाला पाहतो देवाला पाहतो. आहे का नुसताच पाहतो मुखाने राम राम म्हणतो राम राम. डोळ्याने कोण दिसतो देव दिसतो. मुखाने काय म्हणतो राम राम म्हणतो. मग असा योग योग गोड योग येत असतो का नाही. अशी संधी सोडायची आणि जगून काय उपयोग आहे म्हणलं मग काय करा आमचा देह तुमच्या स्वरूपात काय करा देवभक्त दोन्ही एक बरोबर झाले मुलीचे. म्हणून आत्मनिवेदन भक्ती कोणी केली ते काय येऊ शकतं. जठावी भागवतामध्ये श्रवण हे परीक्षित भागवत वैयासिक कीर्तन श्रवण भक्ती कोणी केली परीक्षित परीक्षित राजा आहे 7 दिवसामुक्ती झाली तयार. श्रवणे परीक्षित तरला भूपती 7 दिवस. सुंदर आहे ना 7 दिवसामध्ये आणि त्याला काय झाले मुक्ती झाली. आहे कारण मरण किती दिवस उरलं होतं 7 दिवस. मग काहीतरी आपण सार्थक केलं पाहिजे त्याला शुकताल म्हणतात तिथे आहे ना पण डोंगरे महाराजांनी भागवत तिथलं ते झाडाचं फांद्या तोडत नाही शुकतालच्या वडाच्या पाय वड का पिंपळ होता वड. इथं सुद्धा वृक्षाच्या फांद्या काय करत पान सुद्धा काय करत नाही अजान वृक्षाची पान खाली पडलेलं पान घ्यायचं तोडायचं. तोडायचं नाही काही लोकांना काही माहिती नसतं घरी घेऊन जातो. आहे काय ते सुख झालं मग श्रवण भक्ती कोणी केली परीक्षित. श्रवण हे परीक्षित बाबा वैयासिक कीर्तन आहे शुकाचार्याने कोणती जाते कीर्तन भक्ती श्रवण हे परीक्षित बाबा वैयासिक कीर्तन आहे प्रल्हाद स्मरण आहे स्मरण भक्ती कोणी केली लक्ष्मी पूजन आहे लक्ष्मी पादसेवन पृथुपूजन आहे पूजन अक्रूर स्वाभिवंदन आहे वंदन भक्ती अक्रूरने केली आहे भगवंताच्या हनुमाला सेवा भक्ती कोणी केली सख्य ती सुग्रीवादी नाही सख्य ती अर्जुन सखा म्हणून भक्ती कोणी केली आणि आत्मनिवेदन भक्ती बळीराजा आहे नवविध भक्ती श्रवण कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदनम दास्य नवेद या सगळ्या भक्तीचे प्रकार आहे 9 प्रकारची भक्ती आहे ना तुकोबराचा गोडभंग आहे तुमची दासीचा आशीर्वाद द्यावा हाची काय कोणी भक्ती द्यावे माझी संत झाली तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उत्तरेने खरे भवन भक्तीच्या आधाराने काय ना मग तो ज्ञानेश्वर महाराज सगळं साराभिप्राय असा तेव्हा अशी प्रत्येकाने भक्ती केलेली आहे तेव्हा त्या भक्तीतलं बरमदार कशामध्ये असेल तर ते भावेवीन भक्ती त्या भक्तीचे 2 प्रकार पडतात हे 9 प्रकार सांगितले 2 प्रकार भक्ती म्हणजे एक वैदिक भक्ती एक रागात्मिका भक्ती वैदिक भक्ती म्हणजे आपण जे काही स्नान संध्या पूजन प्रदक्षिणा करतो याला वैदिक भक्ती म्हणतात त्या सर्वात्मक ईश्वर सुकर्म कुर्वाची घ्या पूजा केली अपराध मग ते पुढे जेणे अपराधी वैराग्य सिद्धी दे मग वैराग्य जसे नावडी जैसे वांध आपण काही उद्योग करतो धंदा करतो मनुष्य म्हटल्यानंतर सकाळीच उठल्यापासून त्याच्या पाठीमागे संसार असतो सकाळी उठलाय स्नान संध्याकाळी केली पाहिजे पुढे पूजन वगैरे सर्व मग काय स्नान संध्या करायचे झोपा काढायच्या का उद्योग असतो नोकरी असते धंदा असते वगैरे त्याच्याशिवाय प्रपंच चालेल कोणी नौकर असतात कोणी कसे असतात
वैदिक भक्ती कोणती हे सर्व करायचं. त्या सर्वात्मक ईश्वर आहे. ही सारी सेवा आपण जे करतो पैशा करता जरी करत असलो तरी ईश्वराची भक्ती आहे. पैसा मिळणं गौण भाग आहे. कोणता भाग आहे? नोकरी करणं हा ईश्वराच्या पूजनाचा भाग आहे. त्या सर्वात्मका स्वकर्म कुसुमाचे मग ते पूजे आणि वैराग्य सिद्धी मग ते वैराग्य जसे ईश्वराचे निलावे ते हे सर्वही नावडे जायचे. नावडे जन धन मग कोणावडे काय काय भक्त ऐसे जाणार नाही काय. हे भक्तीचा एक स्वभाव आहे. आणि रागात्मिक भक्ती तिच्यामध्ये रूपजनक गुण आहे, संबंधजन्य आणि स्वाभाविक. रूप गुण जन्य म्हणजे देवाच्या रूपावरती गुणावरती बोलून प्रेम केले जाते त्याला म्हणायचं रूप गुणजन्य. त्याच्यामध्ये आणि रुक्मिणी आहे बघा. रुक्मिणीने भगवंताची गुणानुवाद गायले ऐकलेले सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडून. पंढरपूरला असतो गोड विभाग असतो. देवाना उत्पादन वार देवनाथे सुंदर जागा देते. हे गीत मग तिने भगवंताचे गुणानुवाद सर्वान गुणान पूर्ण सुंदर असते. भगवंताच्या ठिकाणी गुणाला काही कमी आहे. समुद्राच्या ठिकाणी पाणी आहे किती आहे सांगता येते का? जसं भगवंताच्या ठिकाणी किती गुण आहे सांगता येईल. शिवमंद सूत्र आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची काय केली आणि झाडाचे काय केले आणि लिहायला कोण बसली. तर एका गुणाचं वर्णन होत नाही. काय काय यशस्वी अनंत गुण आहे. नाही तर आमच्यासारखा देतो पत्र पुन्हा त्या पोस्टात नेऊन टाक पुन्हा का मारते इकडे 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 पुन्हा कशा कमला काही लिहायचं राहून नाही. असं आहे का? मग एका गुणाचं वर्णन करू शकत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी एक गुण आहे का? अनंत गुण आहे. अनंत गुणाचे माझे स्वामी ते अनंत गुण आहे. देवाच्या ठिकाणी एका गुणाचं वर्णन त्याला गुणजन्य असं म्हणतात. व्यवहारामध्ये सुद्धा आहे ना गुणावरती माणसाचं मूल्य असतं. हवे सत्य होत असतात. काय होतात मग ते सत्यामध्ये आळंदी क्षेत्र आहे ना. इथून सगळे गायक वादक काय सगळे कीर्तनकार प्रवचनकार कुठून उत्पन्न होतात. मग लोकांना कीर्तन करायचं असलं म्हणजे महाराज लोक कुठून यायचे. मग एखादा मनुष्य म्हणत जातो त्याच्यामध्ये हवा म्हणायला लागले आमचा मोठा सत्ता याचा आहे तसा आहे अमका जमका. मग आधी म्हणत असतो एखादा पकवायची जागी म्हणलं साधा देऊ नका काय मग कसा द्या. मग किंमत जास्त कोणाला आली आणि किंमत कोणाला आली कोणाला आली. नुसता थबा मारणार मग कोणाला किंमत नाही. म्हणणार आहे ते सुद्धा कोणाला शेवटी आपलं कोणीच नाही म्हणत टाळ वाजवणार सगळे टाळे वाजवता आला पाहिजे नाही तर चाल बी नाही दिली तर कुणा मांडल्याच्या ठिकाणी जे किंमत आहे ते कोणाला आहे.
भगवंताच्या ठिकाणी काय आहे? गुण आहे, गुण आहे. पुष्कळचे गुण आहेत. जाऊ दे, असले तरी समस्या आत्महत्या औषध महाग लिखित वेदी गुरुत्व शारदा सर्व कालम. त्याला गुणरूपजन्य म्हणतात. प्रेम उत्पन्न होण्याची साधन आहे. भगवंतावर प्रेम का उत्पन्न होते? जगामध्ये परमात्मा इतके गुण कोणाकडे आहे आणि ते गुण कोणाला दिले? भक्तांना दिले. यश नावाचा गुण कोणाला दिला आहे का? हनुमंतराला कधी अपयश आलाय का? नाही का? लोक सांगतात म्हणून द्रोणागिरीपेक्षा सुद्धा त्याने गोवर्धनापेक्षा सुद्धा द्रोणागिरी पर्वत काय होता? राम अवतार आहे. त्या द्रोणागिरी गोवर्धन पर्वत का लहान आहे का? त्याच्यापेक्षा मोठा गुण होता. देवाने करंगाळीवर उचलला पण गोकुळात कुठे नेला? फक्त उचलला आणि ह्या बहादराने नुसता उचलून नेला का परत पुन्हा आणला. द्रोणागिरी म्हणून लागला, म्हणलं भलतंच काम करत नका. हे आमच्या द्रोणागिरी आम्ही उचलला नाही का? एक 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 लक्ष्मणाला वाजवलं. लंका दान कोणी केली? आणि एक तिथे काय स्वर्गातले लोक होते का? सारे राक्षस त्याच्यातून वाजणार. हे सगळे एक 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 हनुमंत राहायचे. आणि राम भक्त किती होते? काय काय शरण शरण. यश नावाचा गुण कोणाला दिला? हनुमंतरा. यशे गौरवीला मारुती आणि विभीषण केला. हे सगळे एक 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 उदाहरण सांगण्यात. तुम्हाला माहिती आहे फारसं सांगण्याचं काय नाही का? नुसते दिले ज्यांना गुण दिले ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरले. यशे गौरवीला मारुती विभीषण केला. अवतारे देवनी करण्यात काय यशे पुढचा आपला विश्वासही वाढविला. त्याला नव्या अध्यायावर त्याला भक्ती म्हणतात. त्याला ऐश्वर्य नव्या अध्यायामध्ये सांगितलं ना. मला आठवत नाही. तुम्ही नाही रूपवर्ण गुण येते तो अरे श्री नाही 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 मग उद्या सांगू. भगवंतानी नव्या अध्यायामध्ये ऐश्वर्य योग आहे. नाही रूपवर्ण गुण येते नाही तर जाऊ द्यायचं. यशे गौरवीला मारुती काय अर्जुनाला देव. विभीषण केला ज्ञाने वाढविला. ऐश्वर्य वाढविला. वैराग्य सुखाचे बोधन. कीर्ती दिगंती वाढवली. सगळं शरीर आहे पण त्याच्या म्हणून सगळ्या गुणांनी युक्त असलेला पर्व आहे. हे गुण आपल्याला कुठं ऐकायला मिळतात? भागवतामध्ये, रामायणामध्ये. आणि त्याच्याने भक्तीचा उदय नाही होणार. आणि का भक्तीचं साधन जे आहे ना, साधनाचा विचार. आणि त्या साधनापासून काय उत्पन्न होत आहे? प्रेमनच प्रथम अवस्था भाव उच्चते बोले. प्रेमाची पहिली अवस्था आणि त्याला प्रेम असं म्हणतात. सर प्रेमनच भाव इत्युच्यते. जसं जसं आपण आणखी ऐकतो तसं तसं प्रेम निर्माण होते. म्हणून श्रीमद भागवत ऐकणे, रामायण वाचणे याच्यापासून
प्रेम उत्पन्न होतात आणि त्या प्रेमामुळे भावे विन भक्ती भक्तिविना बळवीन शक्ती मरण लागला म्हटलं तर परमात्मा नाही ज्याची भक्ती ते पतित नाही प्रत्येक भावे विन भक्ती भक्तिविन मुक्ती बळवीन शक्ती कैसे नाही दैवत प्रसन्न आपला आपण साधनाला लागत असतो आणि लगेच फळाची काय करतो काय करायचं लगेच का आंब्याचे कोय लावले म्हणजे झाड होते फळं देत होते त्याला काल लागतो कैसे नाही दैवत प्रसन्न तरी मध्ये काही एकाएकी माणसाला परमात्मा दर्शन होते का त्याच्याकरता होत नाही का साधना करावी लागतात होतच नाही का होय पाठ होत नाही का पाठ होईपर्यंत घोकावे लागते मग कैसे नाही दैवत प्रसन्न वर आहे निवांत मग भगवत प्राप्ती होईपर्यंत साधना करत राहा काय करीत राहा कैसे नाही प्रसन्न तर इथं वायाचे करसे प्रपंच दिले मग वर सायाचे करसे भक्ती सायाचे सुद्धा करत असतो बघा 12व्या अध्यायात तर सांगितलं म्हटलं मोठं काही निमिषभर देते जागी जास्त नाही तर किती एक क्षणभर का होईना या आठा प्राराम आधारी मला वेळच मिळत नाही काय मिळत नाही माणसाला म्हणा दक्षिणा घेऊन द्या सत्ताला काय घेऊन द्या देणगी घेऊन द्या म्हटलं तुम्ही या की एक दिवस भेट द्या मराला फुरसत द्या जबरदस्त काय मोठं काही निमिषभर हा मार्ग कोणाकरता सांगितला जो वेळच नाही म्हणतो काय म्हटलं दिवसभर तर पण एकादशी अन्न खाण्याच्या ऐवजी काय का फराळच का पण एकादशी दिवसभर खेळ पण एक ओळी तरी पाठ कैसे दैवत प्रसन्न तरी मोठ्या आवडीने मनुष्य काय करतो प्रपंच सायाचे करायची हरीची नव्हती प्रपंचाला फळ आहे का या फळ ना येड्या बाबीला कुठं आंबे येत संसाराला फळ आहे का काही निष्फळ आहे मग सफल जीवन होण्याकरता परमात्म्याची भक्ती आहे सायाचे करायची हरीची नवदशी याच्यामध्ये तुला फळ मिळते भक्तिशास्त्रामध्ये जल्लभवाच्या परम लाभम मध्यकम नादी यस्मिन स्थिती गुरुणापी याच्यात फळ आहे की ज्ञानदेव म्हणे तुटेल धरणे जर तू भगवंताची भक्ती केली ते धरणे तुटेल म्हणजे पुनरपी जननम आहे का मनुष्य नाही का अभंगाचा परीक्षा लावेल देह नव्हे मी श्री एक परमात्माच काय होईल आणखी पुन्हा पुढचा श्लोक भावे भक्ती लोक याग होईल वयाची उपाधी याचा विचार कधी करू श्री गुरुचरण सरोज रज